नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 ला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य हे अस्तित्वात आलं असून महाराष्ट्र ही तीच भूमी आहे जिच्या कुशीत अनेक महान व्यक्तिमत्व जन्माला आली. ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत सगळेच या महाराष्ट्राच्या कुशीत जन्माला आले. तर मराठी माणसासाठी हा दिवस म्हणजे मोठा उत्सवच असतो. तर आता महाराष्ट्र दिन हा 1 मेलाच का साजरी केला जातो? महाराष्ट्र दिनाचा इतिहास आणि महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. मात्र महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्य, भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार 1 मे 1960 ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनाचा इतिहास असा की जेव्हा इंग्रजांकडून भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाची प्रादेशिक घटना खूप वेगळी होती. शेकडो राज्य एकवटली गेली आणि देशाच्या कारभारासाठी राज्यव्यवस्था स्थापन करावी लागली. 1963 मध्ये राज्य पुनर्गठन अधिनियमाने भाषेच्या आधारे भारतातील राज्यांच्या मर्यादा निश्चित केल्या. आज बरीच नवीन राज्ये आपल्या परिचयाची आहेत, पण त्यात मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी अशा भाषिक गटांचा समावेश असलेल्या मुंबई राज्यासारख्या विसंगती निर्माण झाल्या. या मतभेदांमुळे बॉम्बे स्टेटला 2 राज्यात विभागण्यासाठी एक चळवळ उभी राहिली. एक म्हणजे जिथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरे जिथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोकणी बोलतात. तर आता महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही कशी झाली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याचवेळी भाषेवर प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषिकांना स्वतःचे वेगळे राज्य हवे होते. त्याचवेळी मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलनं चालू होती. या आंदोलनांचा परिणाम म्हणून 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा 2 राज्यांची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य 25 एप्रिल 1960 रोजी संसदेतर्फे लागू करण्यात आलेल्या बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 नुसार अस्तित्वात आली. हा कायदा 1 मे 1960 रोजी अंमलात आला असून बॉम्बे पुनर्गठन अधिनियमांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात विभागले गेले आणि दोन्ही स्वतंत्र राज्य झाली. तर अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 99237162262, 94235254227 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.